हाय फ्रेंड्स, तर इथे संध्याकाळ झालेली होती आणि आम्ही फायनली एंगेजमेंटवरून आलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि लगेच पार्लर लागली होती. इथे माझा मेकअप चालू होता. या ताईने खूप छान असा मेकअप करून दिला. तर खूप न्यूडमध्ये हेअरस्टाईल वगैरे खूप छान झालं होतं. फायनल माझा लुक असा आला. हॉलला गेलो. इथे नवरीची तयारीसुद्धा झालेली होती. त्यानंतर तिची एंट्री होती. एंट्री खूप छान झाली. खूप भारी वाटतं सगळ्यांना. सारा शहर आज हो गई तिचं लग्न चालू होतं आणि ते आमच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. असं वाटतं अरे यार आता की जाणार आहे आमच्यासोबत कंटिन्यू मजा सगळं एन्जॉय करायला हा टाईम आलेला आहे. फायनली गायत्रीचं लग्न झालं आणि जी आमची होती ती आता कोणाची तरी झालेली आहे. गायत्री सारखी मैत्रीण प्रत्येकाला भेटो. गायत्री खूप साथ दिला. गायत्री खूप छान आहे. ते आम्ही फॅमिलीज फोटो काढले. इथे मी त्यांच्या मधात जाऊन फोटो काढला. त्यानंतर इथे सिंगल वगैरे शूट वगैरे व्हिडिओज वगैरे त्यानंतर शूज साठी चालू होतं आणि फायनली एक शूज माझ्या हातात आलेला होता. खूप हॅपी होती. आणि मग काहीतरी ठेवण्याचे स्वतःचे पाय बांधून बोला सगळ्यात बेस्ट केस राहील कोणाला तिथे ठेवून दिलं. त्यानंतर इथे आर्ग्युमेंट चालू होती कोण किती आणि 1 वाजता जेवण करायला गेलो. भरपूर अशी भूक लागली होती रात्रीची. 1 वाजता आम्ही सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं. नवरी सुद्धा खूप थकलेली होती. पण काय त्यांचं चालू होतं. त्यानंतर इकडे पाहत होतं काय 500-500ची नोट सगळ्यांना भेटले पण शूजचे पैसे भेटलेच नाही. नवरदेवानी भरपूर असा कंजूसपणा केला. इथे काय आम्ही रील्स वगैरे काढल्या. सगळे थकलो होतो आम्ही. सगळे बसलो वाट पाहत होतो काय आता काय राहील. आज दिन चढ़िया तेरे नाम दावे. या जन्मात गायत्री सारखी मैत्रीण भेटली. पुढच्या पण जन्मात गायत्री सारखीच मैत्रीण भेटो. गायत्रीने खूप साथ दिला, खूप सपोर्ट दिला. एका बहिणीसारखं सांभाळून. थँक्यू सो मच गायत्री. इथपर्यंत ते नवरी खूप थकलेली होती आणि आम्ही सुद्धा खूप थकलो होतो. फायनली सकाळी 4:30 वाजता आम्ही इथून घरी जायला निघालो आणि तिच्या विदाईची तयारी चालू होती. हा क्षण खूप इमोशनल होता. काकाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं. सगळे असे भरपूर रडले. काकू सुद्धा इथे रडायला लागला. काकूला बघून आम्हाला खूप खराब वाटलं. आता पण आठवलं तसं वाटतं अरे आरीचं लग्न इतकं लवकर का बरं झालं. फायनली गायत्री पवारचा ट्रान्सफर खत्रीमध्ये झाला. जी आमची तिथे आता झाली दुसऱ्यांची. जिथे राहशील तिथे गायत्री तू हॅपी राहा, खुश राहा आणि तू सगळ्यांना हॅपी ठेवशील आम्हाला गॅरंटी आहे. शेवटी ती जायला. फायनली गायत्री आय लव्ह यू सो मच. खूप छान आहेस.